हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सगळं दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य करते. सर्व पापांच्या बदलांची क्षमा करी प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण तिसरी क्लासमध्ये दुसरा अध्याय आणि दुसरे पत्र म्हणजे आपल्याला पौलाने जे काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी कधी कधी आपल्याला समजत नाही. पौल तुमच्यासारखा ना माझ्यासारखाच एक सामान्य मनुष्य होता. भले तो शिकलेला होता, परंतु या पृथ्वीमध्ये जीवन जगणारा जो व्यक्ती होता तो सामान्य होता. जसं आपण माणूस जगतो तसंच हे जीवन जगण्याचं एक संस्कृत आहे. आणि अत्याचार आणि अन्याय करण्यात एक्सपर्ट होता. आपल्या भविष्यामध्ये हे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक स्वभाव आहे. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत आहे नाही, स्वभाव सगळ्यांच्या जीवनामध्ये तो असतो. परंतु त्याच्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या शिक्षणाचा जो अनुभव आहे त्याच्यातून एक नवीन आपल्याला एक अनुभव येतो. ते शिक्षण म्हणजे आपलं आत्मिक जीवन सुधारणं आणि त्याच्याबरोबर एक शारीरिक जीवन आहे ते सुधारणं. दोन प्रकारचं शरीरामध्ये आपलं परिवर्तन झालं पाहिजे. नसेल तर आपलं झिरो मध्येच येतं. कारण जगात सर्व कमावलं, आत्मा गमावला तर हे माझं 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 गेलं सांगते. आता तुमचं ठेवलं. भविष्यात बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि ते आहेत ते म्हणजे या पवित्र शास्त्रामध्ये. पण हे शास्त्र कठीण झाले कारण हृदय कठीण असल्यानंतर शास्त्र कठीण झाले. पण ज्याचं हृदय साफ आहे त्याला बरं वाटते, एकदम बरं वाटते. मग ते 5-8 मिनिटं उदाहरण. तर पहिलं आपण या गोष्टीकडे लक्ष देऊ की त्या पौलाचं रूपांतर कसं झालं. आता आपल्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या कल्पना नाही चुकीच्या कल्पना. कारण माणूस आहे ना तो चुकतो, त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. तर पुढचं काय सांगते बघूया. म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रभूच्या चरणाशी एकत्र येणं गरजेचं आहे. नसेल तर आपलं भविष्य जीव आहे. कारण प्रभू येशू येण्याच्या तयारीत आहे आणि ह्या तयारीमध्ये आम्हाला तयारीत राहायचं. आज जर आपल्या जीवनामध्ये तुम्ही बघता की अनेक प्रकारचे प्रसंग, संकट, आपत्ती, दुःख, निराशा ही मनुष्याच्या पाठीमागे आलेले नाही. आल्या की नाही? मग आता ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर उतरायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल. आता एका घरामध्ये आतमध्ये आहेत आपण, या दरवाज्याच्या बाहेर गेल्यानंतर आपलं काय असते समज येते की आता आम्ही याच्यातून बाहेर उतरल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी दिसतात. या आतमध्ये असल्यानंतर या आतल्या सर्व गोष्टी आम्हाला दिसतात. तर ज्या परमेश्वराने आम्हाला एक आत्मिक शिक्षणाकडे बनवलेलं आहे, घडवलेलं आहे आणि आत्मिक शिक्षणामध्येच पुढे नेणार आहे. तुम्ही एकदम दचकून घाबरू नका. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपलेला आहे. आता बरेचसे लोक उलट्या भाषेचे पण बोलतात, घाबरवण्याचे सुद्धा असं शिक्षण पण देतात. पण आपल्याला ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपलेला आहे म्हणजे आपल्या जीवनात काही प्रसंग, दुःख, आपत्ती, संकट आले तेव्हा आपल्याला ख्रिस्ताच्या पाठीमागे जायचं असते. मग तेव्हा तोच आपल्याला मार्ग आहे. जीवन 14 सांगते
कारण सत्य शिक्षण देणारा तोच आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरी कोणती व्यक्ती सत्याच्या शिक्षणाकडे नेणारी नाही. कारण देव कसा आहे माहितीये तुम्हाला? 10:17 मध्ये तुमचं जीवन आहे ना, श्वास घेणं आणि देणं, बरोबर? म्हणजे 16:26 मध्ये जगात तुम्ही सर्व कमावलं, आत्मा कुठे त्या कामधंद्यावर गेला का, उद्याला कुठे जायचं त्याच्यावर गेला का देवाने मला जे शिकवलंय त्याच्या पाठीमागे गेलं, बरोबर की नाही? लोक फसवणारे, भोगणारे उद्याचे विचार करू नका. एका दिवसात काय होईल माहिती? आपलं जीवन जे आहे ते सुद्धा आपल्याला सुंदर शिकवण दिलेलं आहे. मत्तेमध्ये 6 ते 34 वचनामध्ये आपल्याला दिलेल्या गोष्टी. बरेचसे शिक्षण आहे अनुभव घेण्यासाठी, बरोबर? जर आमच्यामध्ये एक अनुभव आहे तर आमचं जीवन एक परिवर्तन करणार. या सर्वांचे हृदय जाणारा परमेश्वर. कुणाच्या काळजाच्या खाली येते. प्रत्येकाला जीवनात एक परिवर्तन करण्याची कृपा देते. आपल्या जीवनात अनेक प्रकारचा आरोग्य देण्याचा शक्तीचा अनुभव तुमच्यात उतरवत असतो की देव तुमच्या जोडीला आहे, माझ्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर. तोच तुमची काळजी घेतो, बरोबर? कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. आज भरपूर फसत झाल्या. अनेक लोक पवित्र शास्त्र हातात सोडतात आणि कोणत्या तरी मानवाच्या मागे लागून बसतात. मोशेला जेव्हा दाद दिल्या तर त्यांनी एकच शिक्षण दिलेलं होतं, कोणत्या मानवाची पण प्रतिमा बनवू नका. पण आज समाजात तेच आहे. जे देवाने जे शिकवले ना ते बाजूला आहे आणि जे मानवाने जे शिकवलेलं आहे ते जवळ आहे. 10:17 मध्ये वचन तसं दिले माणसाच्या बाबतीत. आता हा व्यक्ती तुम्हाला देवापासून दूर करतो. देव शब्द होता योहान 1:1 ते 14 पर्यंत आपल्याला पोहोचतो. तर तो शब्दाद्वारे हे सर्व झालं. उत्पत्ती जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तिथून शब्दाने सर्व प्रकाश होतो, पूर्ण प्रकाश. आम्ही नक्की स्वर्गाचे लोक आहेत की या अधोलोकामध्ये जाणारे लोक आहेत? तर काय शिकायचं आहे की आम्ही काय बनायचं आहे. आज आम्ही या आध्यात्मिक भोजन खायला आलोय, म्हणजे आमच्या शरीराचं आतमध्ये जे दुःख, आपत्ती, समस्या, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थपणा, चिंता हे दूर करण्यासाठी ही वचन आहे. पुढचं घे. त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होईल. आता हा माणसामध्ये विश्वासच कुठे लूक आहे. कारण तुम्ही आज प्रभूमध्ये आहे, पण पुढे तुमच्यामधला जो विश्वास आहे तो एकदम कमजोर आहे. कोणत्याच माणसावर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण योहान 14:1 मध्ये त्यावेळेला प्रभू येशू आपल्या शिष्यांना ते वचन दिलेलं होतं, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्या. पौल आणि कोरिन्थीकरास पत्रामध्ये 11 ते पहिल्या वचनामध्ये त्याने शिकवण दिलेलं आहे, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तशी तुम्ही माझ्या अनुकरण करणारा देवाबरोबर चालतो. पण जो मनुष्य अनुकरण करत नाही तो शैतानाबरोबर चालतो. विष्णूने सांगितले माझ्या नावाने माझ्या 24 स्पष्ट भाषांतर करून दिले, माझ्या नावाने पुष्कळ लोक येते तेव्हा तुम्ही खरं मानू नका. ज्या देव बापाने अगोदरच आम्हाला मार्गदर्शन करून दिलेलं आहे, पण आजच्या काळामध्ये माणसं बहुपूर्वी का गेले? कारण त्यांनी
जीवित परमेश्वराचा अनुभव स्वीकारला नाही. पौलाच काही पत्रात काही गोष्टी अशा सुंदर शिकायला मिळालेल्या आहेत की 14 पत्र त्याने लिहिली, साधी नव्हती लिहिली. प्रत्येक ज्या भागात त्यांनी कार्य केलं ना त्या ठिकाणामध्ये ती पत्र पाठवली की मी आहे, तुमच्या जोडीला अद्याप आहे, मी पत्राशी तुमच्याशी बोलतो, पण तुम्ही आत्मपरीक्षण करा. शेवटी पौल अनेक ठिकठिकाणी गावोगाव फिरायला लागला. लोकांनी जीवनामध्ये जेव्हा आत्मपरीक्षण करण्याची शक्ती उत्साहाने घेतलेली होती ती मात्र कमजोर झाली. आजही तुमच्याने माझ्या अनेक लोकांमध्ये हाच प्रश्न काय बोललेला प्रश्न माहिती. बरेच लोक आज आजच्या मध्ये आणि हे शब्द अनेक लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळते. त्याला पावर आहे, याला पावर आहे, ह्याला केली नाही. प्रभू येशू स्वतःच बद्दल मी माणसाचे साक्ष मानतो. आपल्या योहानमध्ये अनेक गोष्टी बघायला मिळतात, पण काय शिकायचं माहितीये तुम्हाला. प्रथम हे बघा, माहितीये योहान 15:4-7 मध्ये वचन दिले. परमेश्वराचं वचन आहे, माझ्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला काही करता येत नाही, बरोबर आहे. परंतु आज समाजामध्ये जे अनेक लोकांमध्ये जी वृत्ती तयार झाली की शैतानाने पुढे टाका मारले माझ्या सारखा. कारण प्रभूने हे पण शिकवले मध्ये 23:12, जो नम्र तो पुढे, जो उंच तो मी तुमच्या बरोबर असताना मी हे तुम्हाला सांगत असे. काय बोलला? मी तुमच्या बरोबर असताना मी तुम्हाला सांगत. जेव्हा मी तुमच्या बरोबर तेव्हा तुम्हाला सगळं सांगतो की नाही? तसं कोण त्यांना सांगते, थेसलोनिकेच्या लोकांना. याची तुम्हाला आठवण झाली का? त्यांनी नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्नवेळी होऊ नये म्हणून जे आता आपल्या हर प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिलं प्रभू वचनाद्वारे शिकायचं. पौलाने आपल्याला अनेक शिक्षण दिले आणि ते शिक्षण तंतोतंत पाळायचं. नसेल तर आपलं जीवन जीवनमध्ये आपल्या जीवनामध्ये अडचणी, समस्या, संकट, दुःख, आपत्ती, निराशा येणार. पण आल्यानंतर मार्ग कसे काढणार? आणि मग 14:6 मध्ये प्रभू येशू आपल्याला सांगितले की मार्ग, सत्य व जेवण नाही. जेवणाची वाटली आहे की नाही? हे जीवन कुठे आहे आणि ह्या जीवनामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? ज्या माणसामध्ये आध्यात्मिक शिक्षणाचा इंटरेस्ट असेल तर त्याचं जीवन बोलतात. ज्या वेळेला अनिती पुरुष प्रकट होईल तर प्रभू काय सांगतो माहितीये का? मी आपल्या श्वासाने मारून, म्हणजे श्वास काढेल. जेव्हा 10:17-18 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे. म्हणजे अनिती मध्ये इंटरेस्टली बनवणार, नीतीमध्ये इंटरेस्टली बनवणार. कारण
आपल्या सगळ्यांचा तारणकर्ता परमेश्वर आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक शिक्षणाने, प्रत्येक नियमाने प्रवास करताना पहिल्यांदा परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. आणि जर हा अनुभव तुम्ही घेत असेल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये नेहमी कार्य करेल, कारण तोच आपल्या जीवनाचा तारण आहे. कोणाच्या छातीवर काहीतरी बसल्यासारखं झालं, परमेश्वर आपल्या जीवनात जर आहे तर आपल्या जीवनामध्ये सर्व पूर्ण आहे, अपूर्ण नाही. अपूर्ण आम्ही जेव्हा आपल्यामध्ये एक दुष्ट आत्मा काम करतो ना, आचार विचार, सगळं चुकीची कल्पना, नफरतीचा द्वेष किंवा एक मोठ्या शैतानाचा काम, याला एंट्री देऊ नका. नसेल तो आपल्याला प्रभू श्वासाने मारून टाकेल. तो येताच आपलं दर्शन, म्हणजे देवाच्या दर्शनामध्ये तो काय होईल. आता हे जे शिक्षण आहे तुम्हाला ना मला शिकायचं, कारण हे शेवटचे काळ आहे आणि या काळामध्ये एकच काळाचं लक्ष असं आहे की आम्ही परमेश्वराच्या इच्छेने, परमेश्वराच्या मार्गाने, परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालतो. मला एक आनंद काय वाटते माहिती ना, एखादी व्यक्ती देवाची सेवा करताना, देवाचं काम करते, तुम्हाला खूप बरं वाटतं. पण एखादी व्यक्ती देवाच्या विरुद्ध वागते, तुम्हाला खूप वाईट वाटते. कारण का, तो जो झटका असतो तो अचानक एवढा झटका असते की तुम्ही विचार करू शकत नाही. एकदा माझा मित्र होता आणि मी त्या मित्राला सांगितलं, अरे चल ना आपण देवाची सेवा करू. तो सांगते मी जिथे आहे तिथे बरं आहे. कुठे जातो ते बरं आहे ना, कार्य करा ना, कार्य कधी करा, जिथे जातच राहायचं ना, दिसे प्रार्थनेला जायचंच का, परिवर्तन नाही करून घ्यायचं. अचानक त्याला विचारायला आजार काय तर बोलणार ना प्रभू, मी त्याला श्वासाने मारून टाकले. शेवटी दुनिया सोडून त्याला योहान 15 मध्ये दिले, माझ्या फळ न देणारा फाटा काढून टाकले आणि फळ येणाऱ्यांना साफसूफ करतो, अधिक फळ येते. कधी कधी आपल्याला काही गोष्टीचा अनुभव समजत नाही. येशूची सेवा आहे ना, तेव्हा त्यांनी एकच वचनाद्वारे लोकांना पहिले शिकवलं. प्रत्येक 5:2 प्रभू येशू पहिला आपल्या शिष्यांना तोंड उघडून शिकवायला, ज्याचं मन साफ आहे तो धन्य, ज्याचं मन काळा आहे तो धन्य. माझ्या नावामुळे तुम्हाला निंदा नालशी शेअर करेल तेव्हा तुम्ही, म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता तेव्हा तुमच्या पाठीमागे निंदा येते, टाळ्याने शाबासकी येते. आणि जेवढं तुमचा द्वेष केला जाईल तेवढं तुमच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी व्हायला. परमेश्वरचं वचन सर्व मानवाला दिलं. काय सांगितलं माहिती आहे आपल्याला, की परमेश्वर युगाने युग नाश करतो. आम्ही पवित्र शास्त्र शिकलेले नाही म्हणून आमचा नाश आम्हाला कळत नाही की कसा नाश होणार. म्हणून प्रत्येकाने एकच बोलणार प्रार्थनेला, काय काम मिळाले तेव्हा सेवा करा, गपचूप राहा, बोलू नका, नाहीतर आपलं मुश्किल. कारण ही आग एकदा येते परत नाही. तुम्हाला देवाने जेव्हा हाक दिली ना तेव्हा देवाच्या कामासाठीच जायचं. मग ते 4:19 होईल. मला पण तेच हाक आलेली, तुला मी माणसं धरणार. माणसं कशी धरायची मला, माझ्या मागे देवाच्या मागे कसं लागतं. जेव्हा देवानी कामं दिल्यानंतर हळूहळू कळायला लागलं की देवाची काहीतरी कामं ती मला केली पाहिजे. सगळ्या कामामध्ये पुढे
पवित्र जे आहे आणि पवित्रच्या लोकांकडे इथे गौरव मिळते. पवित्र जनापासून आपल्याला गौरव आहे. पवित्रच नाही तर गौरव कशी होणार? ते 5:16 मध्ये तसंच होतं. मेन आहे आपला विश्वास. जी साक्ष पौल काय सांगतो की जी साक्ष तुम्हाला दिलेल्या होत्या त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आता आम्ही विश्वास ठेवलाय परमेश्वरावर की माहिती आहे की याच्याद्वारे आपलं जिंदगी जीव आहे. मग त्याच्या शिक्षणावर जर आम्ही लक्ष देऊन चालला तर आमच्या जीवनात एक मोठा अनुभव आहे. परमेश्वराने मानवाला एका प्रेमाखातीर पाठवलं. नफरत नाही, निंदा नाही, तिरस्कार नाही, द्वेष नाही, हेवा नाही. माणसाचं जीवन हेच आहे. कारण मध्ये 12:36 आपल्या प्रत्येक शब्दाचा हिसाब देव घेणार आहे आणि त्या हिसाबामध्ये त्याने पाहिजे. त्यांनी असत्यावर विश्वास म्हणजे आपण असत्यावर भरवसा ठेवतो पण सत्य शिकवतो त्यावर भरवसा नाही. हे शास्त्र आहे ना सर्व मानवाच्या भविष्यासाठी लिखाण केले नाही. तुमचे विचार, माझे विचार, माझं कार्य, तुमचं कार्य, या 10 प्रकारची माणसं आहेत. किती? तुमचा एक शब्द तुमच्या 10 माणसाला उपयोग. कारण त्याच परिस्थिती कशी दिली या 10 म्हणजे असं परिस्थिती आहे की 10 धन्य आहे. 10 दिवस हाल अपेक्षेचे आहे. सगळं 10 वर आहे. सकाळचं नाश्ता करायचं असेल तर 10 वाजले का बघतात. पहिलं बघतात 10 वाजले का, नंतर 12. 10चा पूर्ण टाइम आहे. पूर्ण टाइम आहे 10चा. बरोबर. पुढे ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही काय सांगते अनितीमध्ये त्यांनी संतोष मानला त्या सर्वांना शासन व्हावे असे. म्हणजे आपल्या सगळ्यांना मग शिक्षा भोगावी. असत्यावर विश्वास नाही ठेवायचं, सत्यावर. मी म्हणणार 32 काय बोला, सत्य समजेल, सत्य तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करील. आता ही जी बंधनं जी आहेत ती सगळ्यांना सोडतात. आपली बंधनं काय आहेत? कारण आपल्या शरीरातून काही चांगल्या गोष्टी घडल्या नाही, त्यामुळे आपल्यावर प्रसंग, समस्या, आपत्ती, संकट, निराशा येतात. पण जर आपल्यामधून चांगलं घडत चाललेलं असेल तर तुमच्यामध्ये चांगलंच होत जाईल, वाईट कधीच नाही. जिंदगीचा पहिला आणि शेवट जो आहे ना मध्ये 7:13 दिले अरुंद दरवाजाने जायचं. पौलाने हर संकट बघितली, दुःख बघितलं, तो पुढेच गेला. तो मागे बघितला नाही, मागे बघून मागे वळायला पडलाय. तो पुढे धावतच आपल्या जीवनामध्ये एक शिका की जे काही गोष्टी तुम्हाला देवाने दिलेल्या आहेत तुमचं भविष्य सुधारण्यासाठी. एक झटका कधी येईल माहिती नाही. मी लोकांना एक सांगतो, 1 सेकंद पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि जेवढं चांगलं करताय तर बोलून करू नका, ते जमेच येत नाही. कारण मी जी काही झाडं पहिली लावली, गोर गरीब गरजवंतांना मदत करत गेलं, काही स्वतःसाठी ठेवलं नाही. तेव्हा देवाने आजच्या काळामध्ये त्याच कामासाठी मी करायला काम सुरू. संकट येतील, दुःख येतील, आपत्ती येतील, निराशा येते. मी लोकांना एकच सल्ला देतो, जर तुम्हाला पुढे जायचं असेल ते पहिली तुझी प्रार्थना वाढव.
जर तुमची प्रार्थना कमी वाढली, तुमची प्रार्थना कमी झाली, तर सैतान तुमच्या घरात वाढेल. आणि जेव्हा तुझी प्रार्थना वाढली तर तुझ्यातून सैतान वाढेल. या दोन गोष्टी पाहतात. काय सांगते बंधूजनो, काय सांगते प्रभूचे प्रियजन. आता तुम्ही कोणाचे प्रिय आहेत? तुम्ही कोणाचे प्रिय आहे? घरचे नाही, प्रभूचे. कोणाचे? तरी काय सांगते प्रभूचे प्रियजनो तुमच्या विषयी त्यासाठी तुमच्याविषयी आम्ही दया आणि उपकार स्तुती नेहमी केलीच पाहिजे. कारण तुम्ही चांगले तर तुमच्याविषयी चांगलंच बोललो. पण आपण वाईट असेल तर आपल्या जीवनामध्ये वाईटच देवाने कशाला निवडलं तुम्हाला? गलाती 16 तारणासाठी, तुमच्या जीवनात चांगलं तारण व्हावं म्हणून तुमची निवड केली. तर तुम्ही देवाच्या राज्यात, देवाच्या सेवेत, देवाच्या कार्यामध्ये तुमची प्रगती झाली पाहिजे. लोक काय सांगणार त्याला विश्वास ठेवू लागले. परमेश्वरचं वचन कसं आहे? कानाने ऐकावं, डोळ्याने पाहावं, नंतर विश्वास ठेवू. कारण भरकाच्या आत्मी ह्या दुनियामध्ये आजच्या काळात भरपूर आहे असं शास्त्र शिकवतं. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला सावधगिरीने चालायचं आहे की ह्या परमेश्वराच्या दृष्टीत तुमचं जीवन कसं बनलं पाहिजे आणि कसं बनवायचं आहे. काय सांगते? आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव मिळावे, कार्य मिळावं, प्रचार करण्यासाठी पाचारण केलेले आहे. तुम्हाला देवाच्या सेवेसाठी पाचारण केलेले आहे. म्हणून मी कधी माझी सेवा करायला लावत, कारण मला माहिती बंधूनो तुम्ही आता स्थिर राहा. तुम्हाला जे शिकवले पत्राच्या द्वारे किंवा तोंडाद्वारे, जे शब्दाद्वारे बोललेले आहे चांगल्या रीतीने, ते मजबूत धरा की पुढच्या भविष्यात कार्य करायचं आहे. तुम्हाला शैतान पकडू नये. आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्याला प्रीती करून युगाचे सांत्वन केले, चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करू, प्रत्येक चांगले कृती देवाने आपल्याला चांगल्या गोष्टी, चांगल्या शिक्षणात, चांगल्या कामामध्ये स्थिर केलं पाहिजे. जेव्हा खरोखर आम्ही स्थिर होता तेव्हा आमचं भविष्य नावामध्ये प्रचार करायचं. नावं मी नेहमी लोकांना सांगतो की आपली नावं खराब करू नका. एकदा समाजामध्ये नाव खराब झालं तर परत नाव होतं. पण जेवढं चांगलं करता येते ना तेवढं करा. त्याबद्दल नाव खराब केलं तरी चांगलं. परमेश्वर तुमच्या बरोबर. कारण प्रभू येशू स्वतः सांगतो, माझ्या पाठीस लागेल, तुमच्या पाठीस जिंदगी आहे आपल्या. म्हणून सेवा, कार्य, प्रचार सगळं काय आजचा काळ शेवटचा आहे. आणि या काळामध्ये घटना होणार असं प्रभूने स्वतः मध्ये 24 अध्यायामध्ये बोललेलं आहे. आणि ते जर आत्मपरीक्षण केलं तर आपल्या भविष्यात सगळ्या गोष्टी प्रेमाच्या आहेत. आपण छोटीशी प्रार्थना करूया की प्रभू येशूच्या येण्याच्या अगोदर आपलं जिंदगीचा पहिला शेवट प्रभूच्या शिक्षेप्रमाणे चालावं म्हणून शिष्य प्रार्थना करूया. सर्व मंत्र काम करत सर्व भेटेवर प्रभूचा आशीर्वाद तुझ्या सेवा करणार प्रत्येकाला सहाय्य मिळावं ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.